हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वारे सुंदर सकाळी तुम्हाला सुंदर उत्तेजनाचं वचन घेऊन येते की आम्ही आमच्या जीवनामध्ये शांत राहण्यास शिकणे. माझ्यासाठी पण फार सरप्राईज आहे हे, आणि पण प्रभूला धन्यवाद की देवाच्या लेकरांचं एक चिन्ह आहे ते म्हणजे शांत राहणं. आणि बऱ्याच वेळेस आम्ही बोलणारे असतो, पण शांत राहण्यासाठी आम्हाला कठीण जातं. आम्ही बाळ होतो तेव्हा बाळासारखं होतं, तरुण होतो तरुणासारखं केलं, पण चला आता आपण प्राऊड झालेला आहोत. ख्रिस्त येशूमध्ये आम्ही पोक्त झालेला आहोत आणि त्या ठिकाणी समंजस असे झालेलं आहोत. तर देवाचं वचन आपण समजून घेऊया. प्रभूचं वचन नीतिसूत्र 18:2 म्हणतं की ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो ते त्याच्यासाठी मूर्खपणाचं असं आहे. नीतिसूत्र 2:2 आम्हाला सांगतं, आपला कान ज्ञानाकडे लाव आणि मन सुज्ञानाकडे लाव. त्याचा रिझल्ट 5व्या वचनामध्ये सांगितलेला आहे की त्यापासून तुला परमेश्वराचं भय प्राप्त होईल व देवाचे ज्ञान प्राप्त होईल. आज आम्हाला खरोखर देवाच्या ज्ञानाची गरज आहे. ज्ञानानं आम्ही सद्यस्थिती समजू शकतो, ज्ञानानं आम्ही आमच्या जीवनामध्ये चाललेल्या गोष्टी समजू शकतो. आणि हे दैवी ज्ञान आहे, आणि ते फक्त दैवी ज्ञान दैवी गोष्टींनीच आम्हाला प्राप्त होतं. स्तोत्रसंहिता 46:10 देवाचं वचन आम्हाला सांगतं, शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे. आणि म्हणून आपण ह्या परिस्थिती ज्या आपल्या अवतीभोवती चाललेल्या आहेत, आपण पाहत आहे त्या ठिकाणी आमचे भारतीय तरुण विद्यार्थी जसे अमेरिकेवरून परत येत आहेत. आम्ही पाहत आहे त्या ठिकाणी की छत्तीसगडमध्ये आमच्या मसीही लोकांवर चाललेला सगळ्या त्या ठिकाणी त्यांच्यावर आलेलं सगळं संकट, आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रावर देखील मसीही लेकरांवर आलेलं संकट, सेवेवर सेवकांवर आलेलं संकट, या सगळ्यामध्ये आम्ही पाहिलं तर आज आमच्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याची आम्हाला गरज नाही, पण देवाचं ज्ञान प्राप्त होऊन आम्ही शांत राहूया आणि लक्षात ठेवूया की आमचा देव सिंहासनावर आहे. आणि म्हणून प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास आणि देवाच्या लोकांना राखून ठेवण्यास देव समर्थ आहे. परमेश्वर करो या वचनाद्वारे देव मला पोक्त, शांत, ज्ञानी, सुज्ञानी बनवू. आमेन.